नमस्कार. कंप्लीट इंग्लिशच्या क्लासमध्ये आपले स्वागत. आज 56वा दिवस आहे. आजच्या दिवसाचा सर्व अभ्यास नीट समजून घ्या व त्याचा नीट सराव करा. व्यवहारात बोलताना बऱ्याचदा आपल्याला एखाद्याला सल्ला द्यावा लागतो. तसेच काय केले तर योग्य आहे, चांगले आहे ते सांगावे लागते. म्हणजेच एखादी चांगली गोष्ट करण्यास सुचवावे लागते. अशा वेळी आपण सूचना अथवा सल्ला व्यक्त करणाऱ्या वाक्यरचना वापरतो. या वाक्यरचना साधारणतः अशा 5 प्रकारच्या आहेत. 1. You should किंवा You ought to. 2. You must. 3. Had better. 4. May as well किंवा might just as well. 5. Could किंवा might. आता आपण या वाक्यरचना क्रमाने पाहूया. You should, You ought to. You should आणि You ought to ही एकसारखीच वाक्यरचना आहे. शूडच्या ऐवजी ought to वापरले जाते हे तुम्हाला माहीतच आहे. या वाक्यरचनेद्वारे एखाद्याने काय करायला हवे, काय करणे योग्य आहे, चांगले आहे हे व्यक्त केले जाते. असा सल्ला दिला जातो. ही उदाहरणे पहा. You should wake up early in the morning or You ought to wake up early in the morning. तू सकाळी लवकर उठायला हवेस. You should improve your English or You ought to improve your English. तू तुझे इंग्रजी सुधारले पाहिजेस. You should not neglect this matter or You ought not to neglect this matter. तू या प्रकरणाकडे दुर्लक्ष करायला नकोस. आता आपण You must ची वाक्यरचना पाहूया. You must. एखाद्याने एखादी गोष्ट करायला हवी असा सल्ला देताना जर आपला स्वतःचाही तसा आग्रह असेल तर You must ची वाक्यरचना वापरली जाते. म्हणजेच एखाद्याने एखादी गोष्ट करणे चांगले आहे आणि त्याने ती करणे आपल्या स्वतःलाही मनापासून वाटते आणि तसे आपण त्याला आग्रहाने सांगतो तेव्हा या वाक्यरचनेचा उपयोग केला जातो. ही उदाहरणे पहा. You must improve your English. तू तुझे इंग्रजी सुधारायलाच हवेस. You must see this film. तू हा चित्रपट पाहायलाच हवास. You must consult a good doctor. तू एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच हवास. आता आपण had better ची वाक्यरचना पाहूया. Had better. एखाद्याने काय करणे योग्य आहे याबाबत सल्ला देण्यासाठी had better चा वापर करून बोलले जाते. त्याचप्रमाणे आपण स्वतः काय करणे योग्य आहे अथवा आवश्यक आहे हे समोरच्या सांगण्यासाठी सुद्धा had better चा उपयोग करून बोलले जाते. ही उदाहरणे पहा. You'd better go by train. तू ट्रेनने जायला हवेस. You'd better consult a good doctor. तू एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवास. You'd better start now. तुम्ही आता सुरुवात करायला पाहिजे. कधी-कधी प्रत्यक्ष बोलण्यात had better ऐवजी केवळ better वापरून वाक्य बोलले जाते. You'd better go home ऐवजी better you go home. I'd better stay here ऐवजी better I stay here. I'd better not attend the meeting ऐवजी better I not attend the meeting.